नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणीचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पूर्ण जे पात्र लाभार्थी महिला आहेत तर त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. आणि ई-के-वाय-सीची जी तारीख आहे ती 31 मार्च 2026 दुरुस्तीची होती. ती परत काय झालेली आहे, संपलेली आहे, ती अंतिम आहे. आता त्यानंतर ती तारीख वाढणार वगैरे नाही. आणि त्यामध्ये मग आता ज्यांनी ई-के-वाय-सी केली, ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आणि अप्रूव्हल होऊन मग त्यांचं ज्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं आहे, पाहिलेले आहेत, ज्यांची छाननीही काही फॉर्मच्या झालेल्या आहेत. अशा पात्र महिलांना काय केलेलं आहे, हप्त्यापासून वगळण्यात आलेलं आहे. त्यांचे हप्ते काय केलेले आहेत, स्टॉप केलेले आहेत, बंद केलेले आहेत. जवळ-जवळ 75 लाख महिलांचे हप्ते काय केलेले आहेत, फॉर्म अप्रूव्हल करतेवेळेस पाहिलेले आहेत. त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि मग ते पात्रता निकषमध्ये न बसल्यामुळं मग त्यांची काय केलेली आहेत, हप्ते स्टॉप केलेले आहेत, बंद पडलेले आहेत. आणि काही महिलांनी तर ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, अशा बऱ्याच महिला आहेत. त्यासुद्धा महिलेचे काय झालेले आहेत, हप्ते स्टॉप केलेले आहेत. कारण बऱ्याच दिवस के-वाय-सीची प्रक्रिया चालू होती आणि प्रक्रिया चालू असतानाही बऱ्याच महिलांनी त्याकडं दुर्लक्ष केलं होतं. आणि दुर्लक्ष केले असल्याकारणानं मग ई-के-वाय-सीची प्रक्रिया काही दिवसांनी बंद झाली आणि बंद झाल्यानंतर त्यामध्ये मग परत आणखीन चालू करण्यात आली. त्यानंतर परत मध्यंतरी दुरुस्तीचाही चान्स दिला होता. ज्यांचे चुकलेले फॉर्म आहेत वगैरे तेही दुरुस्त करण्यासाठी. अशाही महिलांना थोडा 1-1.5 महिन्याचा कालावधी दिला. हे संपूर्ण कालावधी दिला होता तो 31 मार्च 2026 पर्यंत होता. त्या कालावधीमध्ये विहित कालावधीमध्ये ज्या महिलांनी आपली दुरुस्ती केली असेल, त्यांचे फॉर्म वगैरे अप्रूव्हल झालेत, काहींचे रिजेक्टही झालेत. कारण ते पात्रता निकषमध्ये काही खूप निकष शासनाने काय केलेले आहेत, लावलेले आहेत. आणि त्या निकष पात्रतामध्ये जर बसत असेल तरच हप्ते काय होणार आहेत, इथून पुढं चालू राहणार. आणि जर बसत नसेल तर मग तुमचे हप्ते कायमचे काय केलेले आहेत, शासनाने बंद केलेले आहेत. आत्तापर्यंत जे फॉर्म वगैरे पाहिलेले आहेत, चेक केलेले आहेत, जवळपास 74 लाख महिलांचे फॉर्म बाद केलेले आहेत, योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळं मग ज्यांची के-वाय-सीची प्रक्रिया वगैरे झालेली आहे, अद्याप केलेली आहे आणि आणखीन त्यांचेही फॉर्म काय करणं आहे, चेक करणं बाकी आहे. आतापर्यंत जवळपास बऱ्याच महिलांचे फॉर्म व्हेरिफाय करून बाद केलेले आहेत. त्यानंतर आणखीन ज्यांची के-वाय-सी वगैरे झालेली आहे, ज्यांनी दुरुस्ती केलेली आहे, अशा महिलांचे परत काय केलेलं आहे, फॉर्म पाहणं चालू आहे, व्हेरिफिकेशनही चालू आहे. त्यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढच्या हप्त्यास वेळेस त्यांचा हप्ते चालूही राहू शकतात किंवा बंदही पडू शकतात. कारण पात्रता निकषमध्ये जे बसतात तेच काय केले जाणार आहेत, ठेवले जाणार आहेत आणि जे पात्रता निकषमध्ये बसत नाहीत त्या योजनेतून बाहेर महिला काढल्या जातील. हे ई-के-वाय-सीच्या प्रक्रियामुळं काय झालेलं आहे, सुलभ झालेलं आहे शासनाला. कारण त्यांनी ती प्रक्रिया लावली होती आणि त्याअंती मग त्यांनी ते व्हेरिफिकेशन वगैरे केलं, पाहिलं, चेक केलं आणि चेक केल्यानंतर मग जवळपास 75-74 लाख महिलांचे काय झालेले आहेत, हप्ते फेब्रुवारीचा हप्ता हा तो काय झालेला आहे, रोखलेला आहे, बंद पडलेले आहेत. इथून पुढं त्यांना हप्ते वगैरे येणार नाहीत. ज्यांची के-वाय-सी केलेली नाही मुद्दाम होऊन त्याही महिलेचे हप्ते काय झालेले आहेत, बंद पडलेले आहेत. एकूण असे 74 लाख महिलांचे हप्ते काय झालेले आहेत, स्टॉप केलेले आहेत, रोखलेले आहेत. त्यावर काहीही पर्याय नाही आणि आता ही के-वाय-सीची प्रक्रियाही पूर्ण दुरुस्तीची संपलेली आहे. आणखीन नवीन काही अपडेट वगैरे आलेली नाही. येईल का नाही तेही सांगता येत नाही. तोपर्यंत काही अपडेट वगैरे काही दुरुस्तीचा काही चान्सेस ह्यांना देतात का नाही हे सांगता येत नाही. तोपर्यंत ह्यांचे हप्ते हे जे 74 लाख महिला आहेत त्यांचे स्टॉपच राहणार आहेत, बंद राहणार आहेत. धन्यवाद.